आज जाणून घेऊया म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स विषयी, ज्याला सहमतीने घटस्फोट, संमतीने घटस्फोट असं म्हटलं जातं. म्युच्युअल कन्सेंट नावातच लिहिलेलं आहे की म्युच्युअल म्हणजे दोन्ही पार्टीज म्हणजे नवरा आणि बायको दोघांनाही एकत्र राहायचं नाहीये. दोघांनाही असं वाटतंय की आमची ही जी काही रिलेशनशिप आहे, आमचं हे जे काही नातं आहे ते वर्कआउट होणार नाहीये, आम्ही एकत्र नवरा बायको म्हणून आनंदी नाही राहू शकत, आमचं लग्न यशस्वी नाही होऊ शकत आणि आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. तर असं जर का असेल तर डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट, संमतीने घटस्फोटाचा जो अर्ज आहे तो आपण कोर्टापुढे दाखल करू शकतो. आता जेव्हा आपण हिंदू मॅरेज ऍक्ट विषयी बोलतो त्यावेळेला सेक्शन 13B ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट हा जो काही सेक्शन आहे, या सेक्शन मध्ये संमतीने घटस्फोटाविषयीची तरतूद दिलेली आहे. पूर्वी म्हणजे 1955 साली ज्या वेळेला हा कायदा आला त्यावेळेला संमतीने घटस्फोटाबाबतची तरतूद या कायद्यामध्ये दिलेली नव्हती. ही जी तरतूद आहे ही नंतर या कायद्यामध्ये घातली गेली 1976 साली. तर ही का घातली गेली? तर आजकाल आपल्याला दिसतंय की डिवोर्सच्या केसेस खूप वाढतात आणि हे प्रमाण साधारण त्यावेळापासूनच सुरू झालं होतं. म्हणजे त्यावेळी ज्या काही डिवोर्सच्या केसेस होत्या त्या आपण असं कंपॅरिझन केली, काळाची कंपॅरिझन केली तर त्यावेळी वाढायला लागल्या होत्या आणि मग वर्षानुवर्ष कोर्टामध्ये भांडत राहायचं, एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत राहायचे. याच्यामध्ये दोन्ही पार्टीचं हित नाहीये, अहितच आहे. मग त्यामुळे डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंटची प्रोव्हिजन आपल्याकडे आणली. मग आता ह्या डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंटच्या प्रोव्हिजनमध्ये काय लिहिलंय, आपण कधी केस फाईल करू शकतो? तर दोन गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही डिवोर्सची केस ही लग्नाला 1 वर्ष झाल्याशिवाय आपल्याला दाखल करता येत नाही. त्यामुळे ती अट जी आहे ती इथे पण लागू होते. दुसरी अट याला अशी आहे की डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंटचं जे पिटिशन आहे, जी केस आहे ती दाखल करायच्या अगोदर नवरा आणि बायको हे कमीत कमी 1 वर्ष एकमेकांपासून सेपरेट राहत असले पाहिजेत, विभक्त राहत असले पाहिजेत. कमीत कमी 1 वर्ष कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये सेपरेशन पाहिजे. असं सेपरेशन 1 वर्षाचं जर नसेल तर डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट ही केस दाखलच करता येत नाही आपल्याला. डिवोर्स मिळणं फार दूरची गोष्ट झाली, आपली ही केस कोर्ट दाखलच नाही करून घेणार. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की अशी ही केस दाखल केल्यानंतर लगेच घटस्फोट द्यायचा का? तर नाही. आपला जो समाज आहे, आपला जो भारतीय समाज आहे, आपले जे पारंपरिक आपल्यावरती संस्कार आहेत, तर आपला समाज हा कुटुंब व्यवस्थेवरती टिकलेला आहे. कुटुंब व्यवस्थेला आपल्याकडे खूप जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणून कुठलंही जे लग्न आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट आणला का तर आपल्याकडे डिवोर्सची प्रोव्हिजन नव्हती, पण याचा अर्थ मनाला आलं की घटस्फोट घ्यायचा असा त्याचा नक्कीच होत नाही. आणि कुठल्याही कायद्याचा जो मूळ हेतू आहे तो असा आहे की लग्न वाचावं. मग जर लग्न वाचवायचं असेल तर काही वेळा असं होतं ना की डिवोर्सची केस दाखल केल्यानंतर सुद्धा पार्टीजना असं वाटू शकतं, त्या नवरा बायकोला वाटू शकतं की नाही आपण एकत्र राहूया, आपला डिवोर्सचा निर्णय चुकतोय किंवा त्यांना त्याच्यावरती परत विचार करायचा असेल, रिथिंक करायचं असेल. असं जर का असेल तर त्यांना तो वेळ हा मिळायला पाहिजे. आणि म्हणून डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंटची केस दाखल केल्यानंतर कायद्याप्रमाणे 6 महिन्याचा वेटिंग पिरियड आहे. 6 महिन्याचा हा वेटिंग पिरियड संपल्यानंतर मगच दोन्ही पार्टीज, परत इथे दोन्ही पार्टीज आहेत, दोन्ही पार्टीजनी जाऊन कोर्टापुढे सांगायचं आम्ही केस दाखल केली, 6 महिन्यांचा कालावधी संपलेला आहे, आमचा निर्णय अजूनही ठाम आहे आणि आम्हाला घटस्फोट द्या. असं असेल तर कोर्ट आपल्याला घटस्फोट ग्रांट करतं, कोर्ट आपल्याला घटस्फोट देतं. आता ह्याच्यामध्ये आत्ता 2017 साली सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे. मी तुम्हाला त्या जजमेंटचं आधी नाव सांगते. तर सुप्रीम कोर्टाने काय जजमेंट दिलेलं आहे, अमरदीप सिंग वर्सेस हरविंद कौर हे 2017 सालचं जजमेंट आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की हा जो 6 महिनेचा कालावधी आहे ना, वेटिंग पिरियड आहे ना, तो आपण वेव्ह करू शकतो. म्हणजे तो 6 महिने वाट पाहिली नाही तरी चालेल, लगेच घटस्फोट दिला तरी चालेल, पण त्याला काही रायडर्स आहेत. कधी द्यायचा लगेच घटस्फोट? तर हे जे काही लग्न आहे हे लग्न वाचण्याची कुठलीही शक्यता नाहीये. अगदी आता त्या दोघांच्यातले मतभेद इतके विकोपाला गेलेले आहेत, अनेक वर्ष झाली त्यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत आणि आता हे लग्न वाचण्याचे कुठलीही शक्यता नाही. असं जर का कोर्टाला वाटलं तर कोर्टाने हा जो काही 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, हा 6 महिन्यांचा कालावधीची वाट पाहिली नाही आणि त्याच्या अलीकडे डिवोर्स केला तरी
चालेल. आता प्रश्न काय निर्माण होतो की मग अशा पद्धतीनं 6 महिन्यांची जी वाट पाहण्याचा जो काही प्रकार आहे तो कधी वाट पाहायची आणि कधी वाट पाहायची नाही. तर मी म्हणलं तसं सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय, त्या पार्टीज एकत्र येण्याचे चान्सेस नाहीत. हा 6 महिन्याचा कालावधीच त्यांना त्रासदायक ठरणार आहे. असं खूपदा कधी होतं, तर आता आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये वर्षानुवर्ष केसेस चाललेले असतात. समजा एखाद्या नवरा बायकोमध्ये गेली 10 वर्ष केस चालू आहे. आता 10 वर्षांनी जेव्हा ते ठरवतात की चला आता आपण म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स घेऊ, अशा वेळेला शक्य आहे का की पुढच्या 6 महिन्यात त्यांच्यात काहीतरी मतपरिवर्तन होणार आहे? लॉजिकली इट इज नॉट पॉसिबल. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी बघून तो 6 महिन्यांचा कालावधी वेव्ह करायचा का नाही, वाट पाहायची का नाही, हे ठरवायचंय. हे कोणी ठरवायचंय? तर ज्या कोर्टापुढे आपण डिवोर्सची केस फाईल केलेली आहे ते लोअर कोर्ट, त्यांनी ठरवायचंय. मग त्यामुळे प्रत्येक कोर्ट हे पहा, हे कोर्टाने ठरवायचंय की ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत का नाही आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक कोर्ट त्यांच्या पद्धतीनं काही पॅरामीटर्स लावतं आणि ही जी काही सुप्रीम कोर्टाने दिलेली गाईडलाईन आहे, हे जे काही सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ते अप्लाय करायचं का नाही हे ठरवतं. आणि त्यामुळं मी साधारणपणे असं सांगत असते की जर आपण म्युच्युअल कन्सेंटची केस फाईल केली तर मॅक्सिमम कालावधी हा 6 महिन्यांचा आहे. 6 महिन्यांनी तुम्हाला घटस्फोट मिळणार आहे. त्याच्या आधी मिळेल का नाही मिळेल हे कन्फर्म सांगता येत नाही. हे काय काय पॅरामीटर्स, कुठला जज कुठले पॅरामीटर्स लावेल त्याच्यावरती अवलंबून असतं. हा झाला एक प्रकार. हा झाला प्रकार की एक कालावधी किती लागतो याच्या बाबतीतला. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो जेव्हा आपण म्युच्युअल कन्सेंटच्या घटस्फोटाविषयी विचार करतो त्यावेळेला तो असा की म्युच्युअल कन्सेंटमधल्या अटी शर्ती काय असाव्यात. तर आता काय असाव्यात ह्याला खरं सांगायचं तर उत्तर नाही. कारण काय आहे ना की म्युच्युअल कन्सेंट हा एक प्रकारचा करार आहे, ते एक प्रकारचं ॲग्रीमेंट आहे. आणि हे करार असल्यामुळं हे काही कोर्ट तुम्हाला सांगत नाहीये ना तुम्ही म्युच्युअल कन्सेंटने घ्या. तुम्ही आपण होऊन ठरवताय की आम्ही म्युच्युअल कन्सेंटने घेणार आहे. आणि त्यामुळं कोर्ट ह्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. कोर्ट फक्त एवढंच पाहतं की तुम्ही जे करताय ते योग्य करताय का अयोग्य करताय. मग ह्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्याला समावेश करावा लागतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जर का मुलं बाळं असतील तर त्या मुलांची कस्टडी कोणाकडे राहणार, दुसरा जो व्यक्ती आहे ज्याच्याकडे कस्टडी नाहीये ती व्यक्ती त्या मुलाबाळांना कधी भेटणार, भेटीचा कालावधी काय असेल, इत्यादी इत्यादी. आता जर का नवरा बायकोंच्या मध्ये काही जॉईंट प्रॉपर्टीज असतील तर त्या जॉईंट प्रॉपर्टीजचं काय करायचं, कोणी कोणाच्या नावाने गिफ्ट डीड करणार आहे का, कोणी कोणाचा शेअर विकत घेणार आहे का, किंवा जे काही असेल ती अख्खीच्या अख्खी प्रॉपर्टी विकून टाकून त्यातनं जे काही पैसे येतील ते निम्मे निम्मे वाटून घ्यायचेत का, जे काही आपलं ठरत असेल ते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पोटगी. म्युच्युअल कन्सेंटमध्ये पोटगी द्यायलाच पाहिजे का, नाही द्यायला पाहिजे का, मग पोटगी किती ठरवायची. परत मी सांगितलं ह्या प्रश्नाला असं उत्तर नाही. आपण एकमेकांच्यात जे काही ठरवू ते. एखाद्या स्त्रीने ठरवलं मला पोटगी अजिबात नको, एक पैसा पण नको, ती त्या पद्धतीनं म्हणू शकते. एखादा पुरुष म्हणाला की मी अजिबात पोटगी देणारच नाही आणि ती स्त्री आहे ती म्हणते की नाही मला पोटगी पाहिजे. मग अशा वेळी म्युच्युअल कन्सेंट आहे का, संमती आहे का, संमती नाही. अशा वेळेला डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट होऊ शकत नाही. आणि त्यामुळं टर्म्स कंडिशन्स ह्या कुठल्या असतात तर आपण जे ठरवू त्या टर्म्स कंडिशन्स असतात. तुमची त्याच्यावरती संमती व्हायला पाहिजे, सहमती व्हायला पाहिजे. फक्त एक काळजी घ्यायची असते की पुढं भविष्यामध्ये आपल्यामध्ये कुठले वादाचे मुद्दे येऊ शकतात त्या सगळ्या गोष्टींचा आत्ता विचार करून शक्य तितकं सगळ्या डिस्प्यूट्स त्या म्युच्युअल कन्सेंटमध्ये संपवायचा प्रयत्न करायचा. कारण आपण म्युच्युअल कन्सेंट का करत असतो तर कोर्टाच्या खेट्या घालायला नकोत, कोर्टाच्या वाऱ्या करायला नकोत यासाठी. मग म्युच्युअल कन्सेंट घेतल्यानंतर परत अजून काहीतरी हे डिस्प्यूट राहिलं ते डिस्प्यूट राहिलं असं होणार असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे शक्यतो ही काळजी घेतलेली बरी. आता म्युच्युअल कन्सेंट हे सेपरेटच दाखल करावं लागतं का, ऑलरेडी जर का कोर्टामध्ये केस पेंडिंग असेल तर काय. तर काही ज्या केसेस आहेत म्हणजे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स, ज्युडिशियल सेपरेशन, डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट, व्हॉइडेबल मॅरेज, अशा जे काही केसेस आहेत ना ह्या काही केसेसमध्ये आपण ऑलरेडी केस पेंडिंग असताना म्युच्युअल कन्सेंट त्याच केसमध्ये करू शकतो. म्युच्युअल कन्सेंट कधी करायची, आता एकदा कोर्टात गेलंय मग आता माझं म्युच्युअल कन्सेंट होणार का नाही. म्युच्युअल कन्सेंट हे कधीही होऊ शकतं. आज 10 वर्ष लोक भांडतायत पण 10 वर्षानंतर लोकांना वाटू शकतं की आता आपण हे भांडण थांबवूया आणि म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स घेऊया. कायम लक्षात ठेवा आपण जेव्हा कोर्टात जातो, स्पेशली फॅमिली कोर्टात जातो तेव्हा तिथले जजेसना सतत
सांगत असतात पार्टीजना की म्युच्युअल कन्सेंटचा प्रयत्न करा, म्युच्युअल कन्सेंटचा प्रयत्न करा. हे का सांगितलं जातं? तर याच्यामध्ये असं नाही आहे की जजला तुमची ती केस चालवायची नाही आहे मेरिटवरती, जजला ऑर्डर करायची नाही आहे. याच्यामध्ये असं आहे की म्युच्युअल कन्सेंट केल्यामुळं तुम्ही या सर्व कोर्ट कचेरीच्या ज्या काही टेक्निकॅलिटीज आहेत, जो काही त्रास आहे, त्याच्यातनं लवकर बाहेर पडता. एक गोष्ट, एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप, खरी खोटी ॲलिगेशन्स, त्यातनं होणारा मानसिक त्रास, मुलाबाळांना होणारा मानसिक त्रास हा वाचू शकतो. म्हणून म्युच्युअल कन्सेंट. आणि तिसरं, कोण खरं कोण खोटं, कोण बरोबर कोण चूक, या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा सुद्धा आपली मानसिक शांतता, आपलं पीसफुल आयुष्य हे खूप महत्त्वाचं असतं. यू शूड मूव्ह ऑन इन युअर लाईफ. तर हे जे मूव्ह ऑन जर का आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थांबवायला पाहिजे. आयुष्याची किती वर्ष आपण कोर्टात घालवणार हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि म्हणून म्युच्युअल कन्सेंटनी शक्य तितकं जर सेटल होत असेल तर सेटल करा असं सांगितलं जातं आणि तो मार्ग योग्य आहे असं मानलं जातं. ही आहे माहिती म्युच्युअल कन्सेंटच्या डिवोर्सविषयी. कोर्टात केस दाखल केल्यापासून मी परत एकदा सांगते, मॅक्सिमम आपल्याला 6 महिने लागू शकतात. हे गृहीत धरा आणि कंपल्सरी 1 वर्षाचं सेपरेशन. धन्यवाद.